नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण कॉन्टॅक्ट मॅरेजच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. त्याला खूप भूक पण लागली होती. तो किचनमध्ये जाऊन खायला शोधू लागला, पण त्याला आरुषीचं नोट भेटलं का तुझ्यासाठी दाल फ्राय आणि राईस बनवलाय, खाऊन घे, मग मी आल्यानंतर चांगलं जेवण तुझ्यासाठी बनवेल. ते वाचून तो नोट त्याने दूर फेकला, पण स्वतःला स्माईल करायला थांबू नाही शकला. त्याच्या घरात अजून पण कोणी आहे ज्याला त्याची काळजी आहे, हा विचार करून त्याला खूप बरं वाटत होतं. त्याने जेवण घेतलं आणि डायनिंग टेबलावर येऊन बसला. त्याला खूप भूक लागली होती, म्हणून त्याने सगळं जेवण संपवलं होतं, पण थोडी डाळ बाकी होती. तो ठेवायला जाणार तेवढ्यात त्याचा बॅलन्स बिघडला आणि ती डाळ त्याच्या कपड्यांवर पडली. त्याचे पूर्ण कपडे खराब झाले होते, म्हणून तो रूममध्ये आला आणि कपडे चेंज केले. त्याने तो शर्ट घातला जो आरुषीने त्याच्यासाठी आणला होता. तो त्या शर्टाकडे पाहून स्वतःला शर्ट घालण्यासाठी थांबू नाही शकला. त्याला आठवत होता का तो रात्री आरुषीला काय बोलला होता, पण तो स्वतःला थांबू नाही शकला तो शर्ट घालायला. त्याला वाटलं आरुषी आता तर घरी पण नाही म्हटल्यावर एकदा घालूनच पाहावा, म्हणून त्याने तो शर्ट घातला. तो शर्ट घालून तो आरशात पाहू लागला. तो खूप सुंदर दिसत होता. स्वतःला पाहून मनातच खुश होत होता. स्वतःला पाहून म्हटला, एवढा पण खराब चॉईस नाही माझ्या स्टुपिड बायकोचं तसं शर्ट मस्त घेतला. विचार करत त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. हे शर्ट घालून त्याच्या मनात पण खूप हालचाल सुरू झाली होती. त्याने मागे पुढे होऊन सगळ्याकडून फिरून स्वतःला पाहिले आणि बोलला, नॉट बॅड. तसं पण मी आहेच तेवढं हँडसम म्हटल्यावर माझ्यावर कुठलाही ड्रेस चांगलाच दिसतोय. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने फोन पाहिला तर शौर्यचा फोन होता. फोनवर शौर्याने एक कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलला होता, ज्याला अक्षयला स्वतःला चेक करायचं होतं. त्याने मेल पाहून कॉन्ट्रॅक्ट चेक करू लागला. त्याला तो कॉन्ट्रॅक्ट पाहायला जवळजवळ 2 ते 2.5 तास लागले होते. आता त्याची कंबर दुखायला लागली होती आणि सोबतच त्याला तहान पण लागली होती. आणि मग पाणी प्यायला तो खाली गेला. पाणी घेऊन तो हॉलमध्ये आला आणि तिथेच उभं राहून पाणी पिऊ लागला. त्याच्या डोक्यात अजून पण कॉन्ट्रॅक्टचा विषयच फिरत होता. तेवढ्यात त्याला दरवाजाचा पासवर्ड एंट्री करायचा आवाज आला. कदाचित आरुषी घरी आली होती, पण त्याने जास्त लक्ष नाही दिले आणि आरामात पाणी पिऊ लागला. दरवाजा उघडला आणि आरुषी जशी घरात आली. आरुषीला पाहून अक्षयच्या डोक्यात खतऱ्याची घंटी वाजली. त्याने पाहिलं तर त्याने अजून पण तो शर्ट घातलेला होता. घाबरून तो जागेवरच थांबला. डॅम इट, शी इज बॅक. आरुषी हातातल्या भाज्या घेऊन किचनकडे जाऊ लागली. अक्षय अजून पण तिथेच उभा होता, पण तेवढ्यात तिची नजर अक्षयवर गेली. त्याला असं उभं पाहून आरुषीला थोडं वेगळंच वाटलं, पण तिची नजर अक्षयच्या कपड्यांवर गेली ना तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तिच्या लक्षात आलं, अक्षय काल रात्री काय बोलला होता. तू तर बोलला होता ना का हा शर्ट तू कधीच घालणार नाही म्हणून. आरुषी डोळे बारीक करत त्याच्याकडे पाहत म्हणाली. एम्बॅरन्सने त्याचा पूर्ण चेहरा लाल झाला होता. तो आता मनातल्या मनात स्वतःला कोसत होता का काय गरज होती त्याला हा शर्ट घालायची. आता ह्या गोष्टीसाठी पूर्ण आयुष्यभर ही मुलगी
त्याला कोसत राहील. आता त्याचा गळा सुकायला लागला होता. आरुषीला अजून पण समजत नव्हतं का अक्षय अजून पण का तिथं उभा आहे म्हणून. गपचूप किचनमध्ये निघून गेली. तिथं जाऊन सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्या आणि परत हॉलमध्ये आली. तिने एक वेळा अक्षयला पाहिलं आणि बोलली, परफेक्टली फिट आहे, खूप चांगला दिसतो याच्यात तू. तिचं बोलणं ऐकून अक्षय जसं आता भानावर आला. आतापर्यंत तो एम्बॅरन्स फील करत होता, पण त्याला आता राग यायला लागला होता. चांगलं वाटतंय तुला, मुलगी असून पण तुला फॅशनचं जरा पण आयडिया नाही, अक्षय इरिटेट होत बोलला. त्याचं बोलणं ऐकून आरुषी चकित झाली. तिला हे समजत नव्हतं का अक्षय अशा कुठल्या गोष्टीवर रागवतोय. अरे खरं बोलते मी, खरंच हा शर्ट खूप चांगला दिसतोय तुला, आरुषी समजावत म्हणाली. पण अक्षयला त्याचं काहीही फरक नाही पडला. तो पुढे गेला आणि पाण्याची बॉटल ठेवून शर्टचे बटन खोलू लागला. मी एवढं स्वस्त कपडे कधीच नाही घालत, काय फरक पडतो कमी किती चांगला दिसतो ते, बोलत अक्षय तो लवकर बटन खोलू लागला. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्याला तो शर्ट काढायचा होता, कारण आरुषीला नको वाटायला का त्याला तो शर्ट आवडला म्हणून. आरुषीला पण आता इरिटेशन होत होतं. पण तिला आठवलं का जेव्हा ती घरात आली आणि त्याचा शॉक झालेला इम्प्रेशन आठवला, तेव्हा तिला वाटला का अक्षय रागवला नाही तर तो लाजतोय म्हणून. हा विचार करून आरुषीच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली. तिने अक्षयकडे पाहिलं आणि हळूच आवाज दिला, अक्षय काय आहे. अक्षय रागात बोलला, तू मला पाहून लाजतोय राईट ना. बटन खोलताना अक्षयचे हात अचानक थांबले. तिचं बोलणे ऐकून अक्षयला असं वाटलं का त्याचं रक्तच गोठलंय म्हणून. आरुषीचं बोलणं तर खरं होतं, पण अक्षय राठोड कसं ॲक्सेप्ट करणार. त्याला काहीच उत्तर न देता पाहून आरुषीला पूर्ण भरोसा झाला. जे ती विचार करते ते 100% आहे. हसत ती अक्षयकडे गेली. तो अजून पण तिथेच उभा होता. त्याचा हात खाली केला आणि प्रेमाने बोलली, हा शर्ट तुला खूप छान दिसतोय, प्लीज हे घालून ठेव ना. अक्षयने तिला पाहिलं. तिला काही उत्तर नाही दिला, पण ती रागात तिचा हात झटकून दिला. तुला माहीत आहे अक्षय, हा शर्ट मी तुझ्यासाठी माझ्या पहिल्या पेमेंटमधून घेतलाय. तू सतत माझ्यासाठी काही ना काही केलं, त्याच्या बदल्यात मला तुला काहीतरी द्यायचं होतं. मला माहिती आहे मी तुझी बरोबरी नाही करू शकत, पण मला तुला द्यायचे होते. मला माहिती तुला एवढं स्वस्त कपडे घालत नाही, पण हा शर्टची किंमत माझ्या एका महिन्याच्या पगारापेक्षा पण जास्त आहे. तूच विचार कर. तुला तो शर्ट स्वस्त वाटतंय, पण माझ्यासाठी ती किती महाग असेल. त्याच्यामुळे हे घेण्यासाठी मला तुझा कार्ड पण यूज करायला लागला. आय होप तुला वाईट नसेल वाटले. अक्षयने जेव्हा तिचं बोलणं ऐकलं ना, त्याचं मन पागळायला लागला होता. आरुषीने तिचा पूर्ण पगार हा एक शर्ट घ्यायला लागला होता. ही गोष्ट त्याच्या मनाला लागली होती. त्याची नजर खाली करून आरुषीच्या डोळ्यात पाहिले त्याने. मी पुढचा पगार झाला का तुझे सगळे पैसे परत करेल. तुझ्या कपड्यासारखं हा शर्ट महाग आणि ब्रँडेड तर नाही, पण मला वाटतंय का हा शर्ट तुझ्याजवळ ठेव ना प्लीज, बोलत आरुषीने
पण अक्षयच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी येऊन गेले होते. ते अक्षयने पाहून घेतलं. तो तिच्या डोळ्यात केव्हा हरून गेला हे त्यालाच नाही समजलं. त्याला गप्प पाहून आरुषी बोलली, प्लीज याला नको काढू, प्लीज माझ्यासाठी बोलती. त्याच्या एकदम जवळ गेली आणि हात वर करून त्याचे शर्टचे बटन बंद करू लागली. दोघेही एकदम गप्प होते. दोघांना पण जवळ पाहून त्यांना असं वाटत होतं का वेळ तिथेच थांबली. आरुषी अक्षयच्या जवळ जाण्यासाठी तिने खूप हिंमत केली होती. त्याचे बटन बंद करताना तिचे पूर्ण हात कापत होते. अक्षयने खाली मान करून आरुषीला पाहिले. तिचं पूर्ण लक्ष बटन बंद करण्यात होतं. अक्षयला असं वाटत होतं का त्याचं डोकं चालणंच बंद झालंय. तो एक वेळ पण तिला बाजूला व्हायला बोलला नव्हता का त्याला आरुषीजवळच येणं त्याला आरुषीचं जवळ येणं आवडायला लागलं होतं का. अक्षयच्या मनात हालचाल चालली होती, पण श्वास रोखत गपचूप उभं राहून आरुषीला एकटक पाहत होता. आरुषीने शेवटचं बटन बंद करायला हात वर केला तर त्याला असं वाटलं का कोणी गळाच दाबला. आरुषीने तो पण बंद केला आणि आरुषीला असं करताना तिचा पण पूर्ण चेहरा लाल झाला होता. तिने हळूच नजर वरती करत अक्षयला बोलली, आता बरोबर आहे ना. अक्षय तर तिला पाहत होता. आरुषीचा आवाज ऐकून तो भानावर आला. आरुषी काही बोलणार तेवढ्यात त्याने धक्का मारून तिला बाजूला केले. आरुषीला जरा पण अशी अपेक्षा नव्हती, म्हणून ती गडबडत थोडी लांब जाऊन पडता पडता वाचली. आरुषीने चकित होऊन अक्षयकडे पाहिलं. अक्षय तिला जोरात ओरडला, तुझी हिंमत तरी कशी झाली मला हात लावायची. अरे ते मी. आरुषी बोलायचा प्रयत्न करू लागली, पण तिच्या तोंडातून शब्दच बाहेर येत नव्हते. तिला म्हणायचं होतं का मला असं काहीच नव्हतं करायचं, पण भीतीने तिच्या तोंडातून काहीच नव्हतं निघत. आरुषीला तिच्या मनाची हालत माहिती होती, पण अक्षयच्या मनात काय चाललंय तिला बिलकुल नव्हती आयडिया. असं बोलू शकतो का तिच्या मनात अक्षयबद्दल फिलिंग्स यायला लागल्या होत्या, पण कदाचित ते वन साईड होत्या. तसं पण अक्षयने प्रत्येक वेळेस तिची मदतच केली होती. ती त्याच्या घरात राहत होती, त्याच्यासाठी काम करत होती, कारण तिच्याकडे त्याच्याशिवाय दुसरा काहीच ऑप्शन नव्हता. पण अक्षयसोबत तर अशी कुठलीही मजबुरी नव्हती. त्याच्यामुळे अक्षयने भलेही तिच्याशी लग्न केले असेल, पण तरी पण अक्षयजवळ जायचं तिला एवढा अधिकार नव्हता आणि नाही कधी मिळणार. एक साईडला तिला डिसअपॉइंट फील होत होतं, तर एकाकडे तिचं मन धडकत होतं. इकडे अक्षयचा पण तोच हाल होत होता. पण आरुषीला गप्प पाहून तो परत शॉकिंग स्टेटसमधून बाहेर आला. ते तू काय? त्याने रागात आरुषीकडे पाहून विचारलं. मी पाहू राहिलो, तू आजकाल जरा जास्तच बोल्ड झालीस. तू माझ्या बॉडीला हात लावलास ना, बघ तुझे हात कसे कापताय. अजून पण एक वेळा पण नाही विचार केला तुझ्या त्या नखांनी माझ्या बॉडीला खरचटलं असतं मग. आरुषी डोळे मोठे करत चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली, पण अक्षयला त्याचा काहीच फरक नव्हता पडला. सो कशी वाटली तुला अक्षय राठोडची बॉडी. बोलत अक्षयने आरुषीकडे एक पाऊल टाकला. आरुषी अजून पण त्याचं बोलणंच ऐकत होती. आता का नाही बोलत
आहे. तू माझ्या बॉडी पाहून तुझी बोलती बंद झाली ना, हे तर होणारच ना. शेवटी आहेच मी तेवढा हँडसम म्हटल्यावर. आणि तू तू आरुषी शर्मा, तू पूर्ण एक्सपोज झालीस. लेट मी क्लिअर यू वन थिंग, डोंट यू ट्राय सिड्यूस मी, ओके. त्याचं शेवटचं वाक्य ऐकून आरुषी चकित झाली. म्हणजे स्वतःची तारीफ केली तर केली तोपर्यंत ठीक होतं, पण हे खूप जास्त तर हा माणूस खूप जास्त विचार तर नाही ना करत. ह्या माणसाने खूप जास्तच विचार करून टाकला. तिने रागात बोट दाखवत अक्षयला म्हणाले, अक्षय. पण तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच अक्षय परत तिच्याजवळ आला आणि त्याने त्याचा बोट होटांवर टेकवला. पूर्ण गोष्ट ऐकल्याशिवाय मध्येच नको बोलत जाऊ. लेट मी फिनिश, ओके. अक्षय तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. आरुषीने फक्त होकारार्थी मान डोलावली. हां, तर मी बोलत होतो, तुला अंदाज पण आहे का आपल्या दोघांमध्ये कसं रिलेशन आहे ते? आपण नवरा बायको जरी असलो तरी पण आपल्यामध्ये एक मोठी लाईन आहे. त्याला काय म्हणता? लक्ष्मण रेखा, राईट ना. त्याला तू ओलांडायची हिंमत पण नाही करायची. त्याच्यामुळे तू ह्या भासात नको राहू का तू माझ्यासाठी शर्ट आणशील आणि मी ती लाईन पार करून देईल म्हणून. मला माझ्या लिमिट समजतात. डू यू अंडरस्टँड? आरुषी अक्षयचं बोलणं ऐकत राहिली. पण मी असं काहीच नव्हती करत. मी तर फक्त आरुषी बोलणार तेवढ्यात अक्षय परत मध्येच बोलला. हां, आता माझ्याशी वाद घालणार का तू? आत्ताच तू मला हे बोलताना त्याचा आवाज कमी होत चालला होता. काय त्याचं बोलणं ऐकण्यासाठी आरुषी थोडी पुढे सरकली. पण तिने अक्षयला जवळून पाहिले तर तिचे डोळे मोठे झाले. एका झटक्यात दूर होऊन तिने त्याच्या तोंडावर हात ठेवले. तिच्या अशा वागण्याने अक्षय कन्फ्यूज झाला होता. काय झालं तुला? असं का पाहतेस तू माझ्याकडे? अक्षयने त्याचे डोळे बारीक करत तिला विचारलं. आरुषी त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू ब्लश करतोयस ना? लुक ॲट यू. तुझा पूर्ण चेहरा लाल झालाय. तिचं बोलणे ऐकून अक्षय गडबडला. त्याला आता असं वाटत होतं का आरुषीने त्याला चोरी करताना पकडलंय म्हणून. यू अक्षय तिला बोलायचा प्रयत्न करत होता, पण तोंडातून कुठलाच शब्द बाहेर नव्हता येत. तो रागात बोलला, यू नो व्हॉट, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. एवढं बोलून तो जायला लागला. अक्षय अर्ध्याच जिन्यात चढला होता. तेवढ्यात आरुषी मजाकच्या मूडमध्ये झाली. तिने जाणून बुजून सांगितलं, अक्षय तू खूप हँडसम दिसतोयस. तिचं बोलणे ऐकून अक्षयचे पाय थांबले, पण त्यांनी जाम डोळे मिटत रागात बोलला, जस्ट शट अप आरुषी अँड फोकस यू ऑन युअर वर्क ऑन. एवढं बोलून तो अजून जोरात जिना चढू लागला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला होता. आरुषीला आता हसणं थांबवणे खूप मुश्किल झालं होतं. ती पोट पकडून जोरात हसायला लागली. खूप वेळा तसंच हसत राहिली आणि मग नंतर ती तिच्या कामाला लागली. अक्षयचा जेवणाचा टाईम झाला होता, पण दुपारी जे काही घडलं होतं त्याच्यानंतर तो त्याच्या रूममध्येच होता. एक वेळा पण बाहेर नव्हता आला. आरुषीला वाटत होतं का आता खाली नाही येणार तर मला जाऊन त्याला आणायला लागेल. अक्षय त्याच्या मध्ये खुर्चीवर बसून सिगरेट पीत होता. त्याने त्याचे कपडे चेंज करून घेतले होते. अचानक दरवाजा वाजता हे पाहून तो भानावर आला, पण त्याने दरवाजा ओपन पण नाही केला आणि रिप्लाय पण नव्हता दिला आणि गपचूप बसून सिगरेट पीत होता. आरुषीने परत एकदा दरवाजा वाजवला आणि अक्षयने आता
आणि अक्षय रागात बोलला, काय पाहिजे तुला? दरवाजा मागून आरुषीचा गोड आवाज त्याला आला. अक्षय, तुझ्या जेवणाचा टाईम झालाय ना? मला भूक नाही आहे, अक्षय बोलला. अरे पण अक्षय, तुला भूक लागली असेल ना? सकाळी पण थोडं जेवला होतास ना? प्लीज येऊन जेवण करून घे, आरुषी परत रिक्वेस्ट करत म्हणाली. यू नो व्हॉट, मला तुझं तोंडच नाही पाहायचं आहे, अक्षय तिला नाराज होत बोलला. पण त्याला वाटलं का जरा जास्तच बोललोय. मग परत आवाजात नरमी आणत बोलला, मी बोललो ना मला भूक नाही म्हणून, समजत नाही का तुला? पण आरुषी बोलली, हे बघ, मी तुला तुझ्या रूमसमोर जेवण आणून ठेवते. मग मी गेली का तू मग जेवण करून घे. याच्याने तुला माझं तोंड पण नाही पाहायला लागणार. अक्षयला परत राग आला. मी तुला काय कैदी वाटतोय का, ज्याच्यासाठी तू दरवाजात जेवण आणून ठेवणार आहेस? कदाचित त्याचा राग पाहून आरुषी घाबरली असेल. त्याने वाट पाहिली, पण आरुषी नंतर काहीच बोलली नाही. तिला जिना उतरताना तिचा आवाज त्याच्या कानाला आला. आणखीन राग आला. हे पहा, एवढंच पेशंट होता या मॅडममध्ये, अक्षय बोलला. आणि आता अक्षयला पण भूक लागली होती. कोणीतरी खरंच बोललं, जेव्हा माणसाचं डोकं खराब होतं ना, तेव्हाच माणूस लग्नाचा विचार करतोय. हा पार्ट तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. थँक्यू, धन्यवाद.